नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडून तलाठी भरतीची जाहिरात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट 2026. आता फॉर्म भरण्यापूर्वी नवीन विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करावं लागणार आहे एमपीएससीच्या साईटवरती. आता नेमकं प्रोफाईल कसं बनवायचं या संबंधित स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एमपीएससी प्रोफाईल कसे बनवावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. सोबतच कॅटेगरीनुसार कोणती कागदपत्रे लागणार, फॉर्म कसा भरावा, परीक्षा सेंटर कसे मिळणार आणि चुका झाल्यास काय होणार, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी जेही विद्यार्थी मित्र तलाठी भरतीची तयारी करतायत त्या विद्यार्थी मित्रांसाठी खास एमपीएससी पॅटर्न नुसार आपण बॅच सुरू केलेली आहे. मिशन तलाठी 3.0 ही बॅच सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील अत्यंत तज्ञ व अनुभवी शिक्षकांची टीम तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 50% ऑफ चालू आहे बॅच वरती. फक्त 2500 रुपये बॅचची फीज आहे. आत्ताच तलाठी फॅक्टरीचा ऍप डाउनलोड करून बॅच नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या 92 26 01 81 81 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, चला मूळ मुद्द्याकडे जाऊया. आता प्रोफाईल तयार करत असताना आपण अगदी बेसिक पासून सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघा, कारण भविष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही या दृष्टीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता सुरुवातीला तुम्हाला बघा mpsc.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. लक्षात घ्या, या एमपीएससीच्या जे काही वेबसाईट आहे ऑफिशियल, या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर साधारणतः तुम्हाला अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीज या जे काही टॅब आहे या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन फॅसिलिटीज या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे या पद्धतीची एक विंडो ओपन होणार आहे. आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रोफाईल बनवलेला आहे ते विद्यार्थी इथून लॉग इन करू शकतात. लॉग इन केल्यानंतर ज्या काही गोष्टी अपडेट करायच्या असतील तुम्हाला, त्या अपडेट करून तुम्ही प्रोफाईल अपडेट सुद्धा करू शकता. तसा ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होतो. पण जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी आतापर्यंत प्रोफाईल बनवलेलीच नाहीये, अशा सर्व नवीन विद्यार्थ्यांना काय करायचंय, न्यू रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं. तुम्हाला नवीन प्रोसेस करायची, त्यामुळे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन न्यू युजर रजिस्ट्रेशन या टॅबवरती तुम्हाला टिक टिक करायचंय. या टॅबवरती टिक केल्यानंतर बघा तुम्हाला रजिस्टरचा असा साधारणतः ऑप्शन ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता या दोघं गोष्टी टाकताना तुम्हाला काळजी घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो ईमेल आयडी चालू आहे, चालू स्थितीमध्ये आहे, तोच ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे. मोबाईल नंबर सुद्धा जो चालू स्थितीमध्ये आहे तोच तुम्हाला टाकायचा आहे. लक्षात घ्या, परत तुम्हाला ते बदलता येत नाही. त्याची खूप किचकट प्रोसेस आहे, त्यामुळे माहिती भरताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. आता ईमेल आयडी तुम्ही टाकल्यानंतर त्या गेट ओटीपी करायचा आहे. त्या ईमेलला जो ओटीपी येणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी रिसीव्ह झालेला ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. सेम इकडे मोबाईल नंबरला गेट ओटीपी करून मोबाईल नंबरला जो तुमचा ओटीपी आलेला आहे तो ओटीपी तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि दोघही गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायच्या आहे. दोघही ओटीपी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली बघा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्डची जी काही स्ट्रेंथ आहे ती व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी पूर्ण ग्रीन आलं पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग पासवर्ड तुमचा असणं गरजेचं आहे. मग इथे न्यू पासवर्ड टाका, त्यानंतर तोच इथे कन्फर्म टाका आणि पुढे तुम्हाला एक कॅप्चा येणार आहे. तो कॅप्चा टाकून तुम्हाला त्या ठिकाणी पुढे प्रोसेस कंप्लीट करायची. त्यानंतर बघा इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे. डेट ऑफ बर्थ तुम्हाला अगदी व्यवस्थित इथे या ठिकाणी फिल करायची. तुमची जन्मतारीख टाकायची, महिना टाकायचा आणि इयर टाकायचं आहे. ओके, या पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला खाली काही प्रश्न विचारले जातात. बघा, चाइल्डहुड निक नेम तुम्हाला या ठिकाणी फिल करायचंय. फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड नेम तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय. त्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर विच इयर डिड यू कम्प्लीट युअर HSC या ठिकाणी त्याचं आन्सर तुम्हाला करायचं आहे. नंतर फेवरेट हायस्कूलचं टीचरचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. हे काही बेसिक प्रश्नांची उत्तरं विचारलेली की तुम्हाला इथे फिल करून या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. ओके, आता रजिस्टर केल्यानंतर पुढे बघा तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही लॉग इन वरती जाऊ शकता. तुम्ही लॉग इन वरती क्लिक करायचंय. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आता जो मोबाईल नंबर अगोदर रजिस्टर करताना दिलेला होता किंवा ईमेल आयडी दिलेला होता तो तुम्हाला इथे व्यवस्थित फिल करायचा आहे आणि जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचंय. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला? आतापर्यंत आपण फक्त रजिस्ट्रेशनची प्रोसेस बघितलेली. लक्षात घ्या, रजिस्टर ची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर बघा
तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं लॉग इन होतं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आता प्रोफाईल क्रिएट करायची. ओके, व्यवस्थित शांतपणे व्यवस्थित बघा हा व्हिडिओ. तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. व्यवस्थित तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे असतात, त्यानंतर कोणत्या तुमचा कुठल्या नावाने फॉर्म भरायचा, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा आता प्रोफाईल क्रिएशन ही जी टॅब आहे, या टॅबवर तुम्हाला जायचंय. बघा प्रोफाईल क्रिएट करायची. मग या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढे बघा आपल्याला साधारणतः 6 स्टेप्समध्ये तुम्हाला प्रोफाईल तयार करायची. बघा स्टेप 1 टू स्टेप 6 अशा 6 स्टेपमध्ये आपल्याला प्रोफाईल क्रिएट करायची. आता आपण पहिल्या स्टेपवरती आहोत. पहिल्या स्टेपवरती असताना पहिले सुरुवातीला बघा तुम्हाला आर यू होल्डिंग अन आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का त्याच्या डिटेल्स येस करायचं. इथे आधारचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि इथे ते आधार कार्डवर जे तुमचं नाव मेन्शन केलेलं आहे ते सेम ॲज इट इज तुम्हाला इथं फिल करायचं. बघा एक्झॅक्टली ॲज मेन्शन ऑन आधार कार्ड. आधार कार्डवरचं जे नाव आहे ते व्यवस्थित स्पेलिंग बघायची तुम्हाला आणि ते सेम तुम्हाला इथे फिल करायचंय. हे झाल्यानंतर बघा इथे पर्सनल डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. मग त्यामध्ये तुमचं इथे सरनेम आहे, तुमचं फर्स्ट नेम आहे आणि मिडल नेम आहे. ते व्यवस्थित त्याची माहिती भरा. त्याच्यानंतर खाली बघा फुल नेम इन इंग्लिश. आता इथे फक्त एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक नोट दिलेली आहे. बघा लक्षात घ्या. प्लीज एंटर युअर नेम ॲज पर 10th ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जे तुमचं नाव आहे ते नाव तुम्हाला ॲज इट इज इथे फिल करायचंय. उदाहरणार्थ समजा तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती समजा सुरुवातीला अगोदर तुमचं नाव आहे, तुमचं वडिलांचं नाव आहे आणि तुमचं आडनाव आहे. या फॉर्मॅटमध्ये असेल तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही भरा, किंवा अगोदर समजा सरनेम आहे, तुमचं मिडल नेम आहे, नंतर तुमच्या वडिलांचं नाव आहे. या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्या फॉर्मॅटमध्ये टाका. म्हणजे 10वीच्या मार्कशीट जसं नाव आहे सेम ते नाव तुम्हाला या ठिकाणी फिल करायचंय. त्यानंतर इथे मदर्स नेम तुमचं टाकायचंय. आता डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक तुम्ही वरती टाकली होती त्यामुळे इथे ऑटोमॅटिक डेट ऑफ बर्थ तुमची इथे येऊन जाणार आहे. ओके, त्यानंतर इथे देवनागरी लिपीमध्ये तुम्ही ज्यावेळेस इथे नाव टाकणार त्यावेळेस ऑटोमॅटिक इथे तुमचं मराठीमध्ये नाव इथे येऊन जाईल. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक फिल केलेली येईल. जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचंय, मेल फिमेल व्यवस्थित काळजीपूर्वक सिलेक्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर ऑटोमॅटिक तुमचा इथे येणार आहे. ईमेल आयडी सुद्धा ऑटोमॅटिक येणार आहे. इथे मॅरिटल स्टेटस तुम्हाला मॅरिड असाल तर मॅरिड करा, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करा. जी काही माहिती असेल ती व्यवस्थित खरी तुम्हाला माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा आता तुम्हाला इथे नॅशनॅलिटी विचारलं जातं. इथे तुम्हाला नॅशनॅलिटी टाकायची आहे इंडियन. त्यानंतर मदर टंग, ओके, तुमची मातृभाषा जी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. जसं की आता इथे आपण मराठी केली. त्यानंतर बघा वेदर युअर नेम इज चेंज अपडेटेड आफ्टर 10th ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन ऑर आफ्टर मॅरेज. तुमच्या नावात जर बदल असेल तर बघा गृहिणींसाठी खास तुमच्या लग्नानंतर जे नाव बदललेलं असेल तर तुम्ही इथे ते अपडेट करू शकता. आता इथे तुमच्या नावात बदल असेल तर तुम्ही येस करा. त्या संबंधी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भरावी लागणार आहे. जर तुमच्या नावात बदल नसेल तर त्या ठिकाणी नो करा. पण तुम्ही आता नावात बदल असेल पण तुम्ही जे नाव अपडेट करणार आहात त्या नावानेच तुमचं हॉल तिकीट येणार आहे. लक्षात घ्या. आणि त्या संबंधीचे तुम्हाला जे काही तुमचं आयडी प्रूफ असेल ते तुम्हाला परीक्षा केंद्रावरती तुम्हाला घेऊन जावं लागणार. त्यामुळे या ठिकाणी नावात जे बदल तुम्ही करणार असाल तर त्याच नावाचं तुम्हाला आयडी प्रूफ लागणार आहे. ओके, पुढे आता कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी. येस, तुम्ही इथे रीड येस करा, राईट येस करा, त्यानंतर स्पीक येस करा. तुम्हाला मराठी भाषा व्यवस्थित लिहिता वाचता बोलता येते. ओके, पुढे आता काही फिजिकल मेजरमेंट तुम्हाला विचारलेली आहेत. आता एमपीएससी मार्फत जी काही पदं असतात जसं आरटीओ एमव्हीएचं पद आहे, या पदांना तुम्हाला फिजिकल मेजरमेंट असतात. त्यामुळे तुम्हाला याची माहिती सुद्धा ॲक्युरेट भरायची आहे. तुमची हाईट सेंटीमीटर मध्ये किती आहे, तुमचं वेट किती आहे, चेस्ट किती आहे नॉर्मल, त्यानंतर चेस्ट फुगवण्याची क्षमता किती आहे हे तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी फिल करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाचा भाग कास्ट अँड कॅटेगरी डिटेल्स. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. इथे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येतात ती कॅटेगरी तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन मेनू दिलेला आहे. त्या मेन्यूवर क्लिक करायचं. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येतात ती कॅटेगरी तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायची. उदाहरणार्थ इथे कॅटेगरी सिलेक्ट केली ओबीसी. आता तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर विचारलेला आहे. बघा लक्षात घ्या. तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट त्यावेळेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेटवरचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर कुठल्या इश्युइंग डिस्ट्रिक्ट, कुठल्या जिल्ह्याने ते इश्यू केलेलं आहे त्याचं नाव टाकायचं आहे आणि कुठल्या तारखेला इश्यू केलंय त्याचं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. ओके, त्यानंतर बघा डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनल. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. बघा आता काही कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं, काही कॅटेगरीला लागत नाही. ज्या कॅटेगरीला लागतं त्यांनी आवर्जून तुम्हाला नॉन क्रिमिनल येस करायचंय. आता बघा इथे नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असेल तर येस करा. त्याचा सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे तुम्हाला आणि कुठल्या डिस्ट्रिक्टने तुम्हाला इश्यू केलेलं आहे सर्टिफिकेट ते तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता नसेल तर तुम्ही या ठिकाणी नो करा. फक्त तुम्हाला एनसीएल काढण्याचं म्हणजे आता उदाहरणार्थ आता ही जी जाहिरात आहे गट क ची याची लास्ट जी पहिली एक्झामची डेट आलेली होती
ती होती 27 सप्टेंबर 2026. त्यामुळे तुम्हाला 26-27 सप्टेंबरच्या अगोदरचं तुम्हाला या ठिकाणी एनसीएल लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे आता जरी नसेल, पण तुम्हाला 26-27 तारखेच्या आतलं तुम्हाला एनसीएल काढून ते त्या ठिकाणी अपडेट करावं लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा पुढे जाऊया. आता इथे तुम्हाला बेंचमार्क डिसॅबिलिटीज, तुम्ही अपंगत्व आहात का, अपंगाबद्दलची माहिती विचारली. येस असाल तर येस करा. त्या संबंधित तुम्हाला जी काही माहिती विचारली जाईल ती प्रॉपर तुम्हाला तिथे भरावी लागेल. ओके. त्यानंतर स्पोर्ट डिटेल्स विचारलेत. ओके. स्पोर्ट्स पर्सन असाल तर येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. एक्स सर्व्हिसमॅन, माजी सैनिक असाल तर तुम्ही माजी सैनिक असाल तर येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. बघा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी येस करणार आहात त्या संबंधित तुम्हाला काही माहिती विचारली जाते, काही पुरावे विचारले जातात, ते तुम्हाला तिथे फिल करावे लागतात. त्याच्यानंतर बघा बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय डिटेल्स, तुम्ही गव्हर्नमेंटचे महाराष्ट्र शासनाचे एम्प्लॉय आहात का या संबंधी सुद्धा माहिती विचारली जाते. असाल तर येस करा, नसाल तर नो करा. ओके. त्यानंतर पुढे जाऊया आपण. आर यू डोमेसाईल इन स्टेट महाराष्ट्र, स्टेट ऑफ महाराष्ट्र. तुम्हाला जर कॅटेगरी मधून आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी डोमेसाईल असेल तर तुम्ही येस करायचे. त्या संबंधीचं तुम्हाला बघा अवेलेबल आहे आणि ती त्याचा सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकावा लागणार आहे. तुम्ही जर इथे नो केलं तर तुमचा विचार हा ओपन मधून केला जाणार. लक्षात घ्या, खाली म्हटलंय बघा, यू विल नॉट बी कन्सिडर फॉर रिझर्व कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट. ओके. ही नोट आवर्जून व्यवस्थित वाचा. जर तुम्ही इथे डोमेसाईल नाही टाकलं तर तुमचा विचार हा ओपन मधून केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता ऍडिशनल रिझर्वेशन. ऍडिशनल रिझर्वेशन मध्ये तुम्ही जर येस केलं तर इथे तुम्हाला बघा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन कर्मचारी यामधून तुम्ही येत असाल तर त्या संबंधित तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल्स भरावे लागतील. ओके. येस असेल तर येस करायचंय, नसेल तर नो करायचंय. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. डू यू वॉन्ट टू टेक ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑर्फन रिझर्वेशन, म्हणजे अनाथ. तुम्ही अनाथ आरक्षणामधून तुम्ही आहात का किंवा अनाथ आहात का, त्या संबंधी आरक्षण तुम्हाला घ्यायचंय का असा प्रश्न विचारला जातो. असेल तर येस करा, त्या संबंधीचे पुरावे तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल्स भरावे लागतात. नसेल तर नो करा. त्यानंतर आपण या ठिकाणी तुम्हाला सेव्हचा ऑप्शन दिलेला आहे, सेव्ह करायचंय. आता इथपर्यंत बघा तुमची आपली पहिली स्टेप्स कंप्लीट होते. लक्षात घ्या. आता इथून खरी चालू होते दुसरी स्टेप्स. मग दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला विचारलं जातं परमनंट ऍड्रेस. ओके. परमनंट ऍड्रेस तुम्हाला इथे बघा व्यवस्थित फिल करायचा आहे. तुमचा जो काही परमनंट असेल, तालुका, जिल्हा, तुमची विलेज, सिटी, लँडमार्क व्यवस्थित तुम्हाला फिल करायचं आहे. आणि याच ऍड्रेसवरती जर तुम्ही राहत असाल, करस्पॉन्डंट ऍड्रेस पण तुमचा तोच असेल तर सेम ॲज अबोव वरती तुम्हाला टिक करायचं आहे. ऑटोमॅटिक वरचा ऍड्रेस खाली फिल करून येत असतो. लक्षात घ्या. ओके. मग हे झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. आता सेव्ह केल्यानंतर आता दुसरी स्टेप आपली इथे कंप्लीट होते. तिसरी स्टेप सुरू होते. तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला विचारलेलं असतं बघा या ठिकाणी, डिटेल ऑफ कोर्ट प्रोसिडिंग क्रिमिनल ऍक्शन्स पेंडिंग अगेन्स्ट यू. तुमच्या विरुद्ध कोर्टात काही केस आहे का किंवा कुठलं केस चालू आहे का पोलीस स्टेशनची, या संबंधीचं तुम्हाला माहिती विचारली जाते. बघा जी काही माहिती असेल ती तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी फिल करायची. नसेल तर नो करा, असेल तर येस करा. लक्षात घ्या, कुठली माहिती या ठिकाणी लपून ठेवायची नाहीये. आता त्याच्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जातं पर्टिक्युलर्स ऑफ प्राइजेस, मेडल्स अँड स्कॉलरशिप एक्सेट्रा. म्हणजे तुमचे कुठल्या खेळामधून तुम्हाला नॅशनल, तुम्ही कुठला खेळ खेळलेले आहात का, त्यामध्ये तुम्हाला काही मेडल आहे का, गोल्ड, सिल्वर किंवा फर्स्ट सेकंड रँक काही आहे का, हे तुम्हाला याच्याबद्दलची माहिती विचारली जाते. जर तुम्ही असाल तर त्या संबंधीची माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची. अदर एक्स्ट्रा सर्क्युलर ऍक्टिव्हिटीज अँड इंटरेस्टेड टू सर्च ॲज अ हॉबीज. तुमच्या हॉबीज तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकतात. ओके. ही माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथे सेव्ह करायचंय. सेव्ह केल्यानंतर पुढे लक्षात घ्या, तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स ह्या तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचे आहे. ओके. आता सुरुवात करताना तुम्हाला बघा सुरुवातीला 10वीची तुमची माहिती भरायची. ओके. 10वीची बेसिक माहिती आहे. तुमचं कुठलं बोर्ड होतं, त्यानंतर कुठल्या वर्षी तुम्ही पास आउट झालात, त्यानंतर तुमचे पर्सेंटेज विचारले जातात. बेसिक अगदी माहिती आहे. मग 10वीची भरल्यानंतर तुम्ही 12वीची भरायची आहे. डिप्लोमा असेल डिप्लोमाची भरायची आहे, ग्रॅज्युएटची भरायची. ही व्यवस्थित पूर्ण माहिती तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक भरायची. कुठलं यात मिस्टेक करू नका. आता इथे डिजी लॉकर किंवा व्हेरीफायचं एक ऑप्शन येणार आहे. हा सध्या काही कन्सिडर करू नका, ते भविष्यात आयोगाकडून ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस आपण ते बघूया. ओके. ही माहिती व्यवस्थित भरल्यानंतर पुढे सेव्ह करून जायचं. सेव्ह केल्यानंतर बघा पुढे तुम्हाला या ठिकाणी ऍडिशनल बघा क्वालिफिकेशन टाईप इथे म्हटलेलं आहे. क्वालिफिकेशन तुमचं या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कुठला कोर्स झालेला असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता. ओके. हे अपडेट केल्यानंतर इथे सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर पुढचं बघा, आता या ठिकाणी आपल्या साधारणतः 5वी स्टेप वर आलो आपण. 4थी स्टेप पर्यंत आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. आता 5व्या स्टेपला तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारलाय बघा, एक्सपिरियन्स डिटेल्स. तुम्हाला आर यू हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स,
तुम्हाला कुठला अनुभव आहे का? अनुभव असेल तर येस, असेल तर येस करा. त्या संबंधीचे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. नसेल तर नो करा. ओके. या ठिकाणी समजा इथे नो केलं आपण, पुन्हा एकदा आपल्याला सेव्हचा ऑप्शन बघा, ह्या ज्या टिक येतात ना, ब्लू टिक, ह्या व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला सेव्ह करायच्या आहेत. त्याशिवाय सेव्ह होत नाही आणि प्रोफाईल अपडेट होत नाही. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सेव्ह करायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर पुढे बघा. आता आपण अगदी शेवटच्या स्टेपवर येतो, म्हणजे ती म्हणजे 6वी स्टेप. या ठिकाणी तुम्हाला अपलोड फोटो अँड सिग्नेचर. इथे तुम्हाला बघा कुठल्या साईजमध्ये फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे याची माहिती दिलेली आहे. त्या व्यवस्थित साईज तुम्ही फोटो एक्स्ट्रॅक्ट करून व्यवस्थित अपलोड करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे. आता सध्या तुम्हाला बघा फक्त 2च डॉक्युमेंट अपलोड करायचे. बाकी कोणतेच डॉक्युमेंट तुम्हाला लागत नाही. फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपडेट करायची. ही अपडेट केल्यानंतर बघा इथे तुम्हाला पुन्हा एकदा सेव्हचा ऑप्शन येतो आणि इथे एक डिक्लेरेशन येतं तुम्हाला. इथे टिक करायचं, चेक बॉक्स येतो. इथे टिक केल्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईल. ओके. शेवटचा ऑप्शन तुम्हाला सबमिट आणि प्रोफाईल ही लॉक करायची. लॉक केल्यावरच तुम्हाला ज्या काही जाहिराती भविष्यामध्ये येतात, तर तुम्ही त्या जाहिरातींना, तुम्ही त्या पदांना अप्लाय करू शकता ज्यावेळेस तुमची प्रोफाईल ही लॉक असते. ओके. त्यामुळे मग तुम्हाला इथे सबमिट आणि लॉक प्रोफाईलवर टिक करायचंय. याच्यावर टिक केल्यानंतर बघा पुन्हा एकदा तुम्हाला इथे पॉपअप विचारलं जातं, सबमिट अँड लॉक प्रोफाईल येस. म्हणजे तुम्हाला काही बदल करायचा असेल तर इथे कॅन्सल करून तुम्ही परत पुन्हा एकदा अपडेट करू शकतात. नसेल तर तुम्ही या ठिकाणी कन्फर्म करायचंय. ओके. इथे कन्फर्म केल्यानंतर तुमची प्रोफाईल ही लॉक होते. ओके, लक्षात घ्या. मग प्रोफाईल लॉक झाल्यानंतर आता त्यानंतर तुम्हाला जाहिरात कुठल्या आलेल्या आहेत किंवा या संबंधी तुम्हाला त्या पदासाठी जर अप्लाय करायचं असेल ऑनलाईन, तर तुम्हाला इथे आता आपण प्रोफाईल क्रिएशन कंप्लीट केलं. त्याच्या बाजूलाच तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन येतो बघा. तर या ऑनलाईन ऍप्लिकेशनवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथे विविध जाहिराती तुम्हाला इथे शो होतात. उदाहरणार्थ बघा, महाराष्ट्र ग्रुप सी स्टेट सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झाम 2026, गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 ची जाहिरात आहे. आता या संबंधी तुम्ही इथे अप्लाय करण्यासाठी इथे व्ह्यूवर तुम्हाला टिक करायचं आहे. व्ह्यूवर टिक केल्यानंतर बघा आता तुम्ही ज्या पदासाठी तुम्हाला इलिजिबल आहात किंवा नाही आहात हे चेक करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे, चेक एलिजिबिलिटी. ओके. तुम्ही तुमची प्रोफाईल व्यवस्थित भरलेली आहे. तुमच्या प्रोफाईल नुसार तुम्ही कोणत्या पदासाठी इलिजिबल आहात हे तुम्हाला चेक करण्यासाठी चेक एलिजिबिलिटीवर तुम्हाला टिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही चेक एलिजिबिलिटीवर टिक करतात त्यावेळेस तुम्हाला इथे बघा ज्या ज्या पदासाठी तुम्ही इलिजिबल असतात त्याची लिस्ट तुम्हाला इथे, आणि ज्या पदासाठी नाही आहात तिथे तुम्हाला स्पष्ट मेसेज येतो. उदाहरणार्थ बघा, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर 2026, यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट. आता हे ऑप्शन केव्हा येतो? तुम्ही ज्या वेळेस प्रोफाईलमध्ये जी माहिती भरलेली असेल त्या आधारे तुम्हाला या ठिकाणी हे शो होत असतं. आता खाली ज्या पदासाठी तुम्ही इलिजिबल आहात, उदाहरणार्थ टॅक्स असिस्टंट 2026, या जाहिरातीसाठी जर माझं टायपिंग झालेलं आहे, ती माहिती मी माझ्या प्रोफाईलमध्ये भरलेली आहे, तर ऑब्व्हियसली इथे मला यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असा ऑप्शन आपल्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मग इथे तुम्हाला ज्या ज्या पदासाठी तुम्ही इलिजिबल आहात त्या कुठल्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, इथे चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके. अप्लाय केल्यानंतर पुढे पेमेंटची प्रोसेस येते. ते पेमेंटची प्रोसेस तुम्हाला करून पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्ही त्या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. आता तलाठी भरतीसाठी नेमका अर्ज कसा करायचा या संबंधीचा सेपरेट व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेही नवीन विद्यार्थी आता तलाठी भरतीची तयारी करतायत त्यांनी तलाठी फॅक्टरीची बॅच नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या 92 26 01 81 81 या नंबरवरती नक्की संपर्क करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.